किल्ले वासोटा. रात्रीचा मुक्काम शेंबडे गावामध्ये केला होता. सकाळी लवकर उठलो, फ्रेश झालो आणि सर्वांनी नाश्ता करून किल्ले वासोटीच्या दिशेने आम्ही निघालो. त्याच्यापूर्वी वन विभागाने दिलेल्या फॉर्मवरती सर्वांची नावे लिहिली, सर्वांना काही माहिती सांगितली आणि सर्वांनी बोटमध्ये बसून घेतले आणि आमचा फायनली प्रवास सुरू झाला. तब्बल 1 तासाचा असणारा हा प्रवास. गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. सर्वांना गडाविषयी थोडी माहिती सांगितली. वन विभागाने आम्हाला काही सूचनाही दिल्या. आमच्या बॅगेमध्ये असणाऱ्या प्लॅस्टिकवरती त्यांनी काउंट करून सांगितलं, जेवढं तुम्ही घेऊन जाताय तेवढं खाली आणा. वाटेमध्ये गणपती बाप्पा आणि बजरंगबलींचं दर्शनही झालं. साक्षात बाप्पा आमच्या सोबत आहेत की काय एक ऊर्जाच भेटत होते. नंतर एका मुलीला जळू चावला. जळू होय, तोच म्हणजे की आपण त्याला लीच देखील म्हणतो. तो तसा बिनविषारी होता. वाटेमध्ये आम्हाला वासोटा नावाची पाठी लागली. वरती गेलो तर गडावरती काही त्या काळी असलेल्या जेलचे अवशेष पाहायला भेटले. शंभूशंकर महादेवाचे मंदिरही पाहायला भेटले. एकीकडं बाबूकडा तर दुसरीकडे नागेश्वर सुळका आपल्याला पाहायला भेटला. गडावरती असणाऱ्या टाक्यामधून पाणी घेतलं. सर्व एकत्र जेवण करायला देखील बसलो. आता जेवण झालं आणि बजरंगबली मारुतीचं मंदिरवरती आहे त्याचंही दर्शन घ्यायचं ठरलं. फायनली आता दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाकडे निघालो. तर मित्रांनो, हा वासोटा ट्रेक आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि तुम्हाला यायचं आहे ना, तर जादा काय करू नका, समोर दिसणाऱ्या नंबरवरती फक्त कॉल करा.